आपण ह्या वाशीच्या नमस्कार, आपल्यासोबत आहेत या ठिकाणी शेवाळे साहेब, संपत शेवाळे साहेब। विशेष म्हणजे या ठिकाणचे हे अतिशय सिनियर कार्यकर्ते आहेत। या ठिकाणी मतदार वर्गांना हे मदत करण्यासाठी या केंद्रावरती आलेत। काय सांगताय, काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणची? नवी मुंबईमध्ये मतदान तशा प्रकारे चांगल्या प्रकारे होत आहे। मतदार घराच्या बाहेर पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु यावेळेला मी साधारणतः 1989-85 पासून मतदार याच्यामध्ये बघतो मी। परंतु यावेळेला काय झालेलं आहे की मागच्या वेळेला मतदान होतं, यावेळेला मतदान त्यांचं नाही डिलीट केलेलं आहे। माझा अंदाज आहे की मध्यंतरी या ठिकाणी सर्वे झालेला होता आणि त्या सर्वेमध्ये समजा घर बंद असेल तरी त्याचं वोटसुद्धा इथं डिलीट केलेलं आहे। असं होता कामा नये, कारण आता मिस्टरचं वोट आहे, मिसेसचं वोट नाही आहे, मुलीचं वोट नाही आहे, आईवडिलांचं वोट आहे। अशा पद्धतीने इथं वोटिंगच्या लिस्टमध्ये जरा घोळ झालेला आहे आणि तो आता दुरुस्त करण्याच्या ह्याच्यावरून आम्ही तयारी करतो। आपण पाहतोय संपत शेवाळे साहेबांना हे अगदी घामाने या ठिकाणी गेले, म्हणजे तुम्ही पाहू शकताय की गरमीचा अंदाज या ठिकाणी कशा आहे आणि अशा गरमीमध्ये हे कार्यकर्त्यांना या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी मदत करतायत। अतिशय गौरवास्पद बाब आहे की या ठिकाणचं मतदान चांगलं व्हावं, मतदान संख्या वाढायला पाहिजे, हीच या ठिकाणची यांची धडपड आहे। सर, काय सांगताय की आता सध्या सकाळपासून किती मतदान झालं आहे किंवा काय परिस्थिती काय आहे? साधारणतः सेक्टर 17मध्ये या वार्डामध्ये 9-9.5 हजार वोटिंग आहे आणि 9.5 वोटिंगपैकी साधारणतः आत्तापर्यंत जवळजवळ 3,500-4,000 वोट झालेला आहे, 3,500 वोट झालेला आहे। एवढ्या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा फॅमिली येत आहेत, सिनियर सिटीजन येत आहेत, हँडिकॅपसुद्धा लोक येत आहेत। आता परंतु काही हँडिकॅपची मतंसुद्धा वगळण्यात आलेले आहेत। त्याचं दुःख आम्हाला होतं, कारण त्यांनी ते हँडिकॅपनी काही लोक इथं पण येतात, मतदार केंद्रापर्यंत येतात आणि मतदार केंद्रावरती आल्यानंतर त्यांना कळतं की आमचं नाव नाही। त्याच्या अगोदरसुद्धा वार्ड क्रमांक 63मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये स्लिपा दिलेल्या आहेत, परंतु ज्याच्या स्लिप नसेल, ज्याचं वोटिंगच आमच्याकडे लिस्टमध्ये नसेल, त्याची स्लिप त्या घरापर्यंत पोचली नाही, तरीसुद्धा त्यांना वोट करायचं आहे म्हणून इथं वोटिंगच्या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना मी स्वतः त्यांची माफी मागतो की अशा तळपत्या उन्हामध्ये सुद्धा सिनियर सिटीजन काही हँडिकॅप आलेले आहेत, त्यांना तो भयानक त्रास सहन करावा लागत आहे। आपण पाहतोय की आता ह्या ठिकाणची हे सगळी परिस्थिती, एवढा ऊन असताना या ठिकाणी बरेचसे नागरिक इथे येत आहेत। आपण जाऊया यांच्याकडे की इथून एवढ्या उन्हामध्ये नागरिक येत आहेत, काय म्हणणं आहे तुमचं की सध्या वोटिंगसाठी एवढ्या उन्हात आलात, काय संदेश देऊ शकताय? काय देऊ आता मी संदेश? मतदार वर्ग बाहेर पडायला पाहिजे आणि एवढ्या आज या ठिकाणी उन्हाचा पारा तापलेला आहे। आता तर वोट द्यायचा नक्कीच आहे की कोणी पण उभा राहू, पण अगदी म्हणजे आपलं कर्तव्य पार करणं हे खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आज तुम्ही सांगा की तुम्ही राहताय कुठे? 17मध्ये, सेक्टर 17। काय निरोप, काय संदेश देऊ शकता जे लोक घरात बसल्यात आणि तुम्ही बाहेर पडलात? लोक घरात नाही बसलेले, समजा येणार वोटिंग द्यायला। वोट लई महत्त्वाचं आहे, कारण जे बी उभा राहणार देशाच्या भविष्यासाठी, अतिशय म्हणजे देशाचं भविष्य घडवण्यासाठी मतदार वर्ग देखील असणं खूप गरजेचं आहे। आपण पाहतो या ठिकाणी अगदी एवढ्या तळपत्या उन्हामध्ये मतदार वर्ग या ठिकाणी येत आहेत आणि यांना या ठिकाणच्या एवढ्या वयाचे हे उमेदवार आहेत, आपले मतदार आहेत। या ठिकाणी एकच जो गोंधळ उडालेला आहे, या ठिकाणी व्हीलचेअरवरती मतदार वर्ग येत असताना काही मतदारांचे इथे नावं नसल्यामुळे मात्र कुठेतरी गोंधळ उडतोय। आपण इकडे देखील पाहू शकतोय की अशा ह्या उन्हामध्ये मतदार बाहेर पडला आहे। खरं तर खूप जागृत जनता आहे ही। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।